नमस्कार मित्रांनो, मी अमोल कांबळे. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत आहे आणि त्या जयंतीबद्दलच आपण थोडंसं बोलावं यासाठी आपण आज हा व्हिडिओ करत आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण आज जाणणार आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू या गावी झाला आणि त्यांची प्राथमिक शिक्षणाला सुरुवात ही कुठून झाली तर साताऱ्यातून झाली. आणि नंतर काय त्यांच्या जीवनामध्ये झालेले मोठमोठे बदल आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेली मोठमोठी शिखरं पार केलेली आहेत आणि शिक्षणाबद्दल जे महत्त्व आहे आज आलेलं आहे भारतामध्ये. इव्हन अगदी समाजाच्या खालच्या वर्गापासून जरी पाहिलं गेलं तरी शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे समजावून देण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे तो आपल्या भारतासाठीच नव्हे तर जगासाठी एक प्रेरणादायी आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 झाला. त्यांचं महापरिनिर्वाण हे 6 डिसेंबर 1956 झालं. आणि त्यावेळी एन शिवराजन यांनी भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काय म्हटलं तर डेड आंबेडकर इज व्हेरी डेंजरस दॅन लाईव्ह आंबेडकर. आणि दुसरं आहे नानकचंद्र रत्तू हे त्यांचे असिस्टंट होते. त्यांना विचारलं की एका सेंटेन्समध्ये तुम्ही बाबासाहेबांबद्दल काय सांगा. तर त्यांनी काय सांगितलं, भारतातील पहिला आणि शेवटचा चमत्कार असं सांगितलं. आता आपण बघत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या शिक्षणाला किंवा त्यांनी केलेलं कार्य आहे त्याला जेवढं दाबलं जात आहे तेवढंच ते उफाळून डबल वरती येत आहे. म्हणजेच बघा, आयझॅक न्यूटनचा 3rd लॉ काय म्हणतो तर फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजेच प्रत्येक समान प्रतिक्रियेस तेवढंच समान प्रतिक्रिया बल असतं. म्हणजेच तसंच होतंय. म्हणजे बाबासाहेबांना जेवढं दाबलं जातं तेवढंच ते वरती उफाळून येतंय. इव्हन मी नेहमी सांगत असतो, इटलीचा जो बुद्धिवंत आणि विचारवंत माणूस आहे अंतोनियो ग्राम्शी यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांच्या विषयी काय म्हटलं होतं तर डॉक्टर B.R. आंबेडकर इज अन ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल पर्सन हू टेक बर्थ ऑन दिस अर्थ वन्स इन ए 1000 year. म्हणजे बाबासाहेबांसाठी त्यांचेच समकालीन असलेले अंतोनियो ग्राम्शी यांनी जे मांडलेले विचार आहेत ते खूप प्रशंसनीय आहेत आणि तोही खूप हुशार माणूस आहे. त्यांनी हे वाक्य म्हटणं म्हणजे आपल्या भारत देशासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे. तर आता बाबासाहेबांविषयी बोलायचं म्हटल्यानंतर त्यांच्याविषयी खूप काही बोलण्यासारखं आहे. परंतु आपण पहिल्यांदा काय बघूया तर ते ब्रिटिश काउन्सिलमध्ये एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये म्हणजे कोणाच्या तर ब्रिटिशच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये ते ज्यावेळी मंत्री होते, कामगार मंत्री होते, ऊर्जा मंत्री होते आणि जलमंत्री होते, जलसंपदा मंत्री. त्यावेळी त्यांनी जे काम केलेलं आहे, जे कार्य केलेलं आहे ते प्रत्येक माणसासाठी प्रशंसनीय आहे. जे कामगार आहेत त्यांच्यासाठी प्रशंसनीय आहे आणि आपल्या देशासाठी सुद्धा. कारण त्यांनी ज्यावेळी जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं तर आपल्या देशातली कमीत कमी 15 धरणं ही त्यांनी बांधलेली आहेत. त्याच्यापैकी जर मोठी धरणं आपण घेतली तर हिराकूड प्रकल्प आहे, दामोदर व्हॅली प्रकल्प आहे किंवा आपण कोसी प्रकल्प आहे. हे प्रकल्प हे बाबासाहेबांच्या प्रेरणेतून झालेले आहेत. दुसरं आहे ते ज्यावेळी ऊर्जा मंत्री होते त्यावेळी त्यांनी काय केलेलं आहे तर ऊर्जा मंत्रीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे पॉवर ग्रीड क्रिएट केली, सेंट्रल पॉवर ग्रीड, स्टेट पॉवर ग्रीड. आत्ता जे आपल्याला लाईट भेटते ना ती लाईट कोणामुळे भेटते तर बाबासाहेबांनी त्यावेळी केलेलं कार्य आहे त्याच्यामुळे आपण आता लाईटमध्ये आहे. इव्हन काय होतं की आपले मुख्यमंत्री ज्यावेळी अमेरिकेला गेले होते त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की ते अमेरिकेच्या मेयरला भेटले होते आणि त्या ठिकाणी तो मेयर म्हटला की आमच्या इथं काय आहे इंडस्ट्रीयलला वीज पुरत नाहीये, वीजचा तुटवडा खूप आहे. परंतु त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये असं इथं आल्यानंतर सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्यासाठी ही करून ठेवलेली जी गोष्ट आहे पॉवर ग्रीडची ती आत्ता सुद्धा आपल्याला उपयोग पडते, आपल्या देशाला उपयोग करते. म्हणजेच बघा त्यांची जी बुद्धिमत्ता होती ती एकदम प्रखर अशी होती हे आपण जाणून घेतलेलं आहे. दुसरं काय आहे ते ज्यावेळी कामगार मंत्री होते त्यावेळी त्यांनी काय केलं, स्वतः ते काय खाणीमध्ये गेले होते, धनबाद खाणीमध्ये गेले होते, 400 फूट खोल खाण होते. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तर कामगारांचे प्रॉब्लेम जाणून घेतले आणि त्या प्रॉब्लेममध्ये त्यांनी बघितलं की ह्याच्यामध्ये आपल्याला काय डेव्हलपमेंट करता येईल. तर त्यांनी काय केलं तर प्रत्येकाला समान वेतन द्यायचं. दुसरं आहे कामाचे 8 तास केले. तिसरं आहे त्यांनी बोनस केला. चौथं आहे त्यांनी इन्शुरन्स केलेला आहे. आणि 5वी आणि खूप महत्वाची गोष्ट काय केलेली आहे, महिलांना प्रसूती रजा देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे. आठवड्याची रजा पण आपल्याला संडेची भेटते ती कुणामुळे तर बाबासाहेबांनी लिहून ठेवलेल्या ह्या कार्यामध्ये आहे. म्हणजेच बघा आपण फक्त काय म्हणतो हा दलितांचा नेता आहे, नाहीये तर हा पूर्ण देशासाठी केलेलं यांनी हे योगदान आहे.
म्हणजेच बघा ही किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि प्रेरणादायी आहे. म्हणजे बाबासाहेबांना वाचणं खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांची जयंती करणं तर ते महत्वाचंच आहे, वर्षातून एकदा येते आणि तो जल्लोष झालाच पाहिजे. परंतु बाबासाहेबांना वाचणं ही खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा बदल होऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे, आता आपण बघूया की आरबीआय विषयीची. रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली तर 1 एप्रिल 1935 साली. परंतु त्याच्या पाठीमागचा इतिहास हा खूप मोठा आहे. 1913ला ज्यावेळी रॉयल कमिशन हे इंग्लंडमध्ये बसलं होतं, त्यावेळी त्यांचं डिस्कशन चाललं होतं. त्यावेळी कसं की भारतासाठी एक सेंट्रल बँक असावी असं डिस्कशन चाललं होतं. परंतु त्याच्यातून काय म्हणजे निष्पन्न झालं नाही. नंतर काय झालं, 1925ला हिल्टन आणि यंग कमिशन हे भारतात आलं आणि त्यांनी काय केली की भारतामध्ये रिझर्व्ह बँक असावी ही कन्सेप्ट होती. परंतु त्यासाठी कोणता आधार घेतला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी ह्या ग्रंथाचा हा जो प्रबंध त्यांनी कशासाठी सादर केला होता तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी ज्यावेळी ऍडमिशन घेतलं होतं त्यावेळी DSC साठी हा प्रबंध सादर केलेला आणि त्यांनी त्याच्यात शास्त्रीय लेखन केलेलं आहे की भारताचा प्राचीन काळापासूनचा इतिहास आणि त्यामध्ये पैशाचा वापर आणि गुलामगिरी कशी होत गेली भारतासाठी आणि भारतासाठी चलनाचा हा तुटवडा कसा झाला, प्रॉब्लेम ऑफ रुपी म्हणजेच काय आहे, रुपयाचा तुटवडा कसा झाला हा पूर्णपणे त्याच्यामध्ये लिहिलेला होता. पण त्या ठिकाणी कोण होते, केम्ब्रिज विद्यापीठामध्ये आपल्याला लॉर्ड केन्स आपण म्हणतो, आपण त्यांच्याविषयी वाचलेलंच आहे. लॉर्ड केन्स हे कोण आहे तर त्यांच्यामुळेच आता काय आहे IMF आणि IBR ची स्थापना किंवा त्या धर्तीवरती चालत आहे. तर त्यांचं काय म्हणणं होतं की सोन्याच्या दरात हा काय करावा, पैसा छापावा आणि पैसा हा मार्केटमध्ये टाकावा आणि सरकारने मागणीसाठी काय करावं, सहाय्य करावं असं मत होतं. परंतु बाबासाहेब काय म्हणत होते, चलन हे स्थिर पाहिजे, स्थिर चलन असल्याशिवाय आणि त्याचा फायदा हा ज्यावेळी तुम्ही चलन स्थिर करता त्यावेळी चलनाचं मूल्य हे कमी होत नाही, चलनाची तेवढी व्हॅल्यू राहते ना की तुम्ही सोन्याच्या दरामध्ये पैसा छापा. तर हे म्हणजे चलनाचं स्थिर चलन पाहिजे आणि त्यामध्ये काय पाहिजे तर सरकारचा हस्तक्षेप नाही पाहिजे. म्हणजे ही काय असावी की स्वतंत्र सेंट्रल बँक स्थापन करावी अशी संकल्पना त्यांनी दिली होती. त्याने रिझर्व्ह बँक असं म्हटलं नव्हतं. आताही आपल्या बँकेचं नाव काय आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पण त्यांनी काय म्हटलं तर सेंट्रल बँक, जशी की इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड आहे. म्हणजेच आपणही आता काय बँक ऑफ इंडिया सुद्धा आपण बोलू शकतो असं त्याला, कारण रिझर्व्ह म्हटल्यानंतर काय होते ते ब्रिटिशांच्या अंडरच जाते असं होते. म्हणजे सेंट्रल बँकेची कन्सेप्ट ही कोणातून आली तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून आलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ज्यावेळी शास्त्रीय पद्धतीनं मांडणी केलेली आहे, अक्षरशः म्हणजे ती जी लोक होती ज्या ठिकाणी ते इकॉनॉमिस्ट बसले होते केम्ब्रिज विद्यापीठामध्ये आणि इंग्लंडमध्ये हे ज्यावेळी डिस्कशन चाललं होतं, केन्सच्या थेअरीला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, एक कॉन्फ्लिक्ट क्रिएट करण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यावेळी जो म्हणजे त्याचं नाव खूप होतं लॉर्ड केन्स याचं, तरी सुद्धा त्यांनी काय सांगितलं, ही कन्सेप्ट ही काय होते भारतामध्ये लागू पडणार नाही, कारण यामध्ये सरकार पैसे छापण्यामध्ये सरकारचा हा हस्तक्षेप नाही पाहिजे असं त्यांचं मत होतं. म्हणजेच RBI बँकेची स्थापना ही कोणामुळे झालेली आहे तर बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून झालेली आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर म्हणजे अशा गोष्टी केलेल्या आहेत. जसं की आता 1919ला काय झालं होतं, भारतामध्ये साऊथ बोरो कमिशन आलं होतं आणि त्या साऊथ बोरो कमिशनची कन्सेप्ट काय होती तर भारतामध्ये इलेक्शनसाठी सिलेक्शन कोणत्या लोकांचं करायचं, तर त्यांनी काय ठरवलं, श्रीमंत लोक, कर देणारे लोक आणि शिक्षित लोक हे असावे. बाकी लोकांची त्यांनी काय केलं होतं, डिस्कशन केलंच नव्हतं आणि हे लोक असावे असं त्यांची धारणा नव्हती. परंतु बाबासाहेबांनी काय सांगितलं तर अस्पृश्यांसाठी ह्याच्यामध्ये प्रतिनिधी पण पाहिजे आणि त्यांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मधून दिसतो. भारताच्या राज्यघटनेमध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर मतदानाचा अधिकार हा सर्वांना दिलेला आहे, सर्वांना. आणि त्याच्यात पहिल्यांदा जर आपली गोष्ट म्हणजे पहिल्यांदा जी गोष्ट घडलेली आहे ती कोणती आहे तर बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. महिलांना मतदानाचा अधिकार देणारा देश भारत हा पहिला देश आहे, कारण प्रत्येक देशामध्ये ज्यावेळी आपण जातो तर अशाच गोष्टी होत होत्या, महिलांनाही कधी अधिकार मिळाले नव्हते. म्हणजे इलेक्शन कमिशन किती महत्वाचं आहे, म्हणजे सामान्य माणूस हा काय करू शकतो, आपला नेता निवडू शकतो, ह्यापेक्षा वेगळी गोष्ट काय असेल. आणि ह्यामुळे काय होतं, डेमोक्रेसी ही काय आहे की एक संघ राहते आणि एकजूट राहते आणि आपल्याला काय दिसतं, एकदम कंट्रोल दिसतं देशावरती त्याचं. म्हणजे ही सुद्धा गोष्ट काय केलेली आहे बाबासाहेबांनी केली. बाबासाहेबांनी काय केलं तर 1927ला 14 तारीख सत्याग्रह केला, 20 मार्च 1927ला. त्याला आता 100 वर्षात आपण पदार्पण करत आहोत. 25 डिसेंबर 1927ला काय केलं त्यांनी तर मनुस्मृतीचं दहन केलं. नंतर काय 3 ऑक्टोबर 1935ला त्यांनी येवले मुक्कामी काय केलं तर
हिंदू धर्मामध्ये राहणार नाही, हिंदूमधून जन्माला आले परंतु हिंदूमधून मरणार नाही, हे त्यांनी सांगितलं. 1930ला काळाराम मंदिर सत्याग्रह आहे. म्हणजेच बघा त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी किती मोठं काम केलेलं आहे. हा म्हणजे त्यांच्याविषयी बोलणं हे म्हणजे कधी संपणारच नाही, अशा गोष्टी आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेल्या. पूर्ण जग त्यांना मानतं. ग्रेटेस्ट इंडियन म्हणून ते, म्हणजे त्यांचं नाव ज्यावेळी भारतातून घेण्यात आलं की ग्रेटेस्ट इंडियन कोण, तर ते भारतातून सर्वात जास्त पहिलं नाव कोणाचं आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. इव्हन कोलंबिया विद्यापीठाने त्यांनी काय केलं की आतापर्यंत शिकलेले जे स्टुडंट आहेत त्याच्यात ग्रेट स्टुडंट कोण आहे तर त्यामध्येही बाबासाहेबांचं नाव येतं. म्हणजे बाबासाहेब ही किती हुशार व्यक्तिमत्व होतं बघा. आणि त्यांना काय म्हणजे पुस्तकातून शिक्षणातून तुम्ही घडू शकता आणि तुम्ही तुमचं काय करू शकता, जीवन उज्ज्वल करू शकता. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो मूलमंत्र त्यांनी दिलेला आहे ना तो खूप मोठा आहे. आज बघा स्त्रिया सुद्धा प्रगत आहेत, त्या शिकत आहेत, त्या पुढे जात आहेत. बाबासाहेबांनी स्त्रियांच्यासाठी केलेलं काम हे खूप प्रशंसनीय असं काम आहे, खूप मोठं योगदान आहे. परंतु स्त्री ही काय होऊ शकते तर पंतप्रधान होऊ शकते, राष्ट्रपती होऊ शकते, लोकसभा स्पीकर होऊ शकते, डेप्युटी कलेक्टर होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकते. कशामुळे तर केवळ कॉन्स्टिट्यूशनमुळे. बाबासाहेबांनी काय केलं, हिंदू कोड बिल मांडलं आणि हिंदू कोड बिलामध्ये काय केलेलं आहे तर महिलांसाठी अधिकार असावे, प्रॉपर्टीमध्ये अधिकार असावं. इव्हन महिलांसाठी काय आहे की आता लग्न हे पहिलं काय व्हायचं, पुरुषांची भरपूर लग्न व्हायचे, 2, 3, 4 लग्न व्हायचे, परंतु स्त्रीला तो अधिकार नव्हता. तर आता कसं आहे त्याच्यामुळे कंट्रोल आलेला आहे. स्त्री आणि पुरुषांच्यामध्ये कसं आहे की एक लग्न साधारणतः, अशा गोष्टी आलेल्या आहेत. त्या कशामुळे आल्या तर बाबासाहेबांनी मांडलेलं हिंदू कोड बिल आणि त्यांनी काय केलं, कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला त्याच्यासाठी. म्हणजेच बघा स्त्रीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेला नमस्कार करणं हे खूप महत्वाचं आहे. कारण त्यांच्या जीवनामध्ये जो बदल घडत आहे ना तो कुणामुळे घडत आहे तर केवळ बाबासाहेबांमुळे. बाबासाहेब काय होते तर बाबासाहेब हे एक नावच खूप वेगळं नाव आहे. असं त्यांनी आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी केल्या. 1936 त्यांनी काय केली होती, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. कोणत्या धर्तीवर केली होती तर इंग्लंडमध्ये काय हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष होता त्याच्यावरती. आणि त्याच्यामध्ये काय होतं तर त्यांचे 17 सदस्य हे निवडून पण आले होते. म्हणजेच काय होते ते मुंबई प्रांतामध्ये सुद्धा काय आहे त्यांच्या म्हणजे हे मुंबई प्रांतामध्ये सुद्धा काय मजूर पक्षाची स्थापना करून त्या ठिकाणी 17 सदस्य निवडून आणले होते. इव्हन त्यांनी काय केलं तर पीपल ऑफ एज्युकेशन सोसायटीमधून सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. औरंगाबादला काय केलं, मिलिंद कॉलेज स्थापन केलं. सिद्धार्थ कॉलेज हे मुंबईला आहे. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी किती काम केले, खूप अफाट असं काम केलेलं आहे. आणि आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे त्यांच्यासाठी. कारण हा जो मिळालेला आपल्या देशाला हिरा आहे ना तो वेगळंच आहे. ते म्हणजे आपल्यासाठी जे जे आपल्या देशासाठी योगदान आहे ते खूप मोठं योगदान आहे. फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन त्यांना का म्हणतात तर त्यांनी कॉन्स्टिट्यूशन जी लिहिलेली आहे ना, पूर्ण देशामध्ये अशी कॉन्स्टिट्यूशन नाही. एवढी मोठी आणि लिखित राज्यघटना आहे ती आपल्या देशाची आहे. अजून सुद्धा लोक येऊन काय करतात तर त्याचा अभ्यास करतात. बाबासाहेबांना वाचणं म्हणजे एक वेगळ्या दुनियेमध्ये प्रवेश करणं अशी गोष्ट आहे. तर आपण आणि बाबासाहेबांची आता जयंती आहे, त्या जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.